नमस्कार. लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहत आहात लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज. आज आपण आहोत पाटण तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या कार्यालयामध्ये. आज या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. या महाराष्ट्र निर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष गोरख नारकर यांच्या बरोबर. त्यांनी काही दिवसापूर्वी आझाद मैदानामध्ये पाटण तालुक्यातील लोकांना, नागरिकांना वीज मोफत मिळावी म्हणून आंदोलन केलं होतं. ज्या पद्धतीनं विजय थलपती यांनी आपल्या राज्यामध्ये 200 युनिट हे वीज माफ त्या राज्यातील नागरिकांना केली, त्याच पद्धतीनं पाटण तालुक्यातील नागरिकांना 200 नव्हे तर पूर्ण वीज मोफत मिळावी यासाठी पाटण तालुक्याचे थलपती म्हणावं लागेल आपल्याला, गोरख नारकर यांचे प्रयत्न, यांचे आंदोलन या ठिकाणी चालू आहेत. त्यांचे प्रयत्न अजून थांबलेही नाहीत. मात्र आझाद मैदानात, मुंबईमध्ये आझाद मैदानात कशा पद्धतीने आंदोलन केलं गेलं आणि ते आंदोलन कोणत्या कारणाने मागे घेण्यात आलं, यांच्या या सर्व विषयावर आपण चर्चा करणार आहोत त्यांच्याबरोबर. आणि ते आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर. नमस्ते. आज पाटण तालुक्यातील सर्व नागरिकांना वीज मोफत मिळावी म्हणून आपण जे आंदोलन पुकारलेलं आहे, हा एक लढाच आहे. आणि ह्या लढ्याला यश केव्हा येईल हे कोणीही सांगू शकत नाही. मात्र तुम्ही जे आझाद मैदानामध्ये जे आंदोलन केलं, ते याच्यापूर्वीही तुम्ही आझाद मैदानावर इथून कूच केली होती, पायवारी केली होती तुम्ही. मात्र ती पायवारी काही कारणास्तव किंवा आश्वासनानंतर तुम्ही मागे घेतली. त्यानंतर तुम्ही हे जे आझाद मैदानावर आंदोलन केलं, की कशा पद्धतीनं, काय कारणास्तव तुम्ही ते आंदोलन मागे घेतलं? खरं तर आझाद मैदानावरती आपण अमरण उपोषण करण्यासाठी निवेदन दिलं होतं आणि तसं पत्रव्यवहार केल्यानंतर आपण 12 ऑगस्ट पासून तिथे बसलो सुद्धा होतो. आपण बसल्यानंतर 3 दिवसानंतर आपली भेट ऊर्जा विभागाचे सचिव ज्या मॅडम आहेत, आभा शुक्लाम, त्यांच्याशी भेट झाली. त्यांना निवेदन आपण दिलं. त्यांच्याशी बोलणं झालं की त्यांचं म्हणणं आलं की आम्ही वरिष्ठांना हे तुमचं जे काय म्हणणं आहे ते पुढं पाठवतो. आणि त्या अनुषंगानं आपण मग उपोषण स्थगित केलं. खरं तर हे पाटण तालुक्याला घरगुती वापराची वीज मोफत मिळावी का, तर खरं मिळालीच पाहिजे. कारण 62 सालापासून ते आत्तापर्यंत आपला पाटण तालुका वीज निर्मिती करतोय. मग ते धरण असेल किंवा पवनचक्की असेल किंवा इतर छोटी मोठी धरणं असतील. आणि आपल्या तालुक्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 हजार मेगावॅट वीज निर्मिती रोज होती. मग आपल्या तालुक्यातच सगळे बनत्या, तालुक्यातल्या लोकांनी जमिनी एवढ्या दिलेल्या आहेत. आणि मग तालुक्यातल्या लोकांना का म्हणजे मोफत देऊ नये, ही एक त्याच्यावरती बरेच दिवस मी अभ्यास केला आणि बघितलं तर हे देणं सोपं आहे, परंतु त्यांची मानसिकता पाहिजे की पाटण तालुक्याला कुठल्या ह्याच्यात बसवायचं आणि त्यांना मोफत वीज द्यायची. मोफत वीज त्यांनी दिली पाहिजे तर दिलीच पाहिजे. कारण जर आपण साधा रोड जर केला, रोड जर एखाद्याने केला तर त्याला खाजगी कॉन्ट्रॅक्टरला देतात. आणि खाजगी कॉन्ट्रॅक्टर काय करतो, त्याच्यावरती त्याचे जे पैसे आहेत ते मिळेपर्यंत तो टोल बसवतो. त्याच्यावर टोल बसून त्याचे पैसे वसूल करतो आणि नंतर हस्तांतर करतो. आता आपले 60-62 सालापासून वीज निर्मिती करतेच. आज तुम्ही करोडो अरबो खरबो रुपये कमवले. आज त्या तालुक्याला तुमचं देणं काहीतरी लागतंय, तुम्ही त्या तालुक्याला द्या. हीच आपली त्यातनं भावना आहे की पाटण तालुक्यासाठी वीज माफी खरंच दिली पाहिजे. आणि ही विचार करण्याची गोष्ट नाही, कारण देता सुद्धा येत्या. कारण त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इतर आकार, इतर कर, इतर टॅक्स जे काही लावलेत आपल्याला ना, ते पण तालुक्याला खरं तर लावलेलं पाहिजे होते आतापर्यंत. हे अगोदरच्यांनीच हे लावू दिले नाही पाहिजे होते. तर ते काही इथं कोणी तसं मांडू शकलेलं नाही, पण आपण त्याच्यावरती अभ्यास करून ते मांडलेलं आहे. बघूया, आपण प्रयत्न करतोय आणि सातत्याने मिळेपर्यंत आपण करणारच आहे. जे विजय थलपती यांनी आपल्या राज्यामध्ये, ते सध्या मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या राज्यामध्ये त्यांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा मात्र पूर्ण भारत देशामध्ये आहे. त्यांनी आपल्या राज्यामध्ये 200 युनिट, सुरुवातीची जी 200 युनिट येणार आहेत ते 200 युनिट त्यांनी सर्व नागरिकांना फ्री केलेलं आहे. आपल्या देशातले, आपल्या महाराष्ट्रातले मुख्यमंत्री जे आहेत त्या मुख्यमंत्र्यांना हे अशक्य आहे का? आपल्या मुख्यमंत्र्यांना कायच अशक्य नाही. कारण जर आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व विभागातली, सर्व जर ठिकाणची जर वीज निर्मितीचं जर तुम्ही रेशो बघितला
पवनचक्की असेल, तुमचे धरणाच्या माध्यमातून असेल किंवा इतर आता सौर ऊर्जेच्या माध्यमातून असेल. आता या अदानी सारखी प्रकल्प आणून ठेवलेत आणखीन डोक्यावरती. या अदानी सारख्यांचे प्रकल्प असतील, ह्या अशा प्रकल्पातून बरेच म्हणजे हजारो मेगावॅट वीज निर्मिती करणारं राज्य आपल्या राज्याला मोफत वीज देणं, पण राज्याला पण मोफत वीज देणं मोठी गोष्ट नाही, पण त्यांची मानसिकता पाहिजे. राज्यकर्त्यांची, ह्या सरकारची खरं तर मानसिकता पाहिजे की आपल्या जनतेला आपण वीज कशी मोफत देऊ शकतो याकडे प्रयत्न केले पाहिजे. हे प्रयत्न न करता उलट लूट चालू आहे खरं तर. कारण इतर वेगवेगळे आकार, वेगवेगळे टॅक्स लावून ना जेवढे शेतकऱ्यांच्याकडून किंवा लोकांच्याकडून, नागरिकांकडून जेवढं लुटता येईल तेवढं लूट करण्याचं खरं तर त्यांच्याकडून काम चालू आहे. याच्यावरती आम्ही जसं आवाज उठवलेला आहे त्या पद्धतीनं खरं तर सर्व ह्या जिल्ह्यातल्या, तालुक्यातल्या, महाराष्ट्रातल्या सर्व राज्यकर्त्यांनी, राजकीय सर्व पक्षांनी ह्याच्यावरती खरं तर उठाव केला पाहिजे. आता तुम्ही बघा ना, स्मार्ट मीटर आणून बसवलंय, मनमानी कारभार, मनमानी बसवतात, कसलीही कुणाला विचारत नाहीत, काय नाही, मला वाटतं मीटर कट करतायत त्यांची ती बसवत आहेत. पण त्याचं पुढं काय, हे फक्त अदानीचे एजंट, अदानीचे दलाल म्हणून हे सगळं काम करतायत ना. म्हणजे दलाल की यांनी सोडून खरं तर गोरगरिबांसाठी विचार केला पाहिजे असं माझं. महाराष्ट्राची लूट चालली आहे का? 100% लूट चालल्या. लूट चालली जर नसती ना तर साधी गोष्ट देतो की अदानी सारखा प्रकल्प आपल्या इथं आला, त्यांना इतर गोष्टीमध्ये महसूल खात्याकडून किंवा इतर विभागांच्याकडून सर्व गोष्टीची सवलत आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याला एखादी सवलत दाखवा, एखादी रॉयल्टीची सवलत दाखवा, एखाद्या उत्खननाच्या ह्याची सवलत दाखवा, इतर तुम्हाला परमिशनची सवलत दाखवा, कुणाला नाहीत, यांच्यासाठी माफ आहेत. त्यामुळे हे असे जे प्रकल्प मोठमोठे करतात ना, त्यांना हे सगळं माफ करून शेतकरी एक तर गरीब झालाय आणि त्याला अजून भिकारी कसा होईल हे बनण्याचं खरं तर त्यांचं धोरण आहे. म्हणून ही लूट चालू आहे फक्त. सध्या आपल्या तालुक्यामध्ये देसाई गट आणि पाटणकर गट एक पॉवरफुल गट म्हणून समजला जातो. बरोबर. ते या लढ्यामध्ये सामील आहेत का? नाही, कसं आहे, झालं कसं, आपल्या तालुक्यातलं बऱ्याचशा लोकांच्या मनात ही खतखत आहे. बऱ्याचशा लोकांना वाटतंय की याला आपण पाठिंबा द्यावा, आपण यांच्या सोबत जावं. पण काय होतंय, कुठंतरी कुणाचं तरी राजकीय देवाणघेवाण, एकमेकांचे गट तर जे काय आहेत तालुक्यात, त्याच्या ह्यानं ओपन लोक होईना झाली. खरं तर माहित आहे त्यांना की हे जे मांडलेला विषय तो रास्त आहे, योग्य आहे. त्यामुळं त्यांनी खरं तर तालुक्याने हा सगळ्या गोष्टीचा न विचार करता भविष्यातल्या म्हणजे ह्याच्यासाठी की आपली पुढची पिढी आहे ना, त्या पुढच्या पिढीला जर काय द्यायचं असेल, पुढच्या पिढीला जर खरंच द्यायचं असेल आणि खरंच हे कायमस्वरूपी बनवायचं आपल्याला. म्हणजे काय असं नाही की 1 वर्ष दिलं, 2 वर्ष दिलं की संपलं. कायमस्वरूपी भविष्यातल्या पुढच्या पिढीला वीज माफी पाटण तालुक्यात व्हावी, त्याच्यातून त्यांचं 4 पैसे गोरगरिबांचं राहावं आणि ते कुठेतरी खर्चाला लागतील, हे ह्याच्यातली खरं तर स्पष्ट भूमिका आहे. कारण आज आपले कमीत कमी पाटण तालुक्यामध्ये 75-77 हजार कनेक्शन आहेत घरगुती वापराचे. आज आपल्या तालुक्यातली बघा ना, मुंबई पुण्या साईडला किती लोक असतात? भरपूर लोक आहेत. 60-70% मुंबई पुण्याला असतात. 60-70% मुंबई पुण्याला लोक जे आहेत ना, त्यांची घरं आज पण बंद असतात. पण त्यांचं जे महिन्याचं बिल आहे ते येतच ना, का बंद आहे, मिनिमम बिल चालू. म्हणजे ही लूट आहे. हे उदाहरण दिलं, असे भरपूर आहेत. मीटर आपलं बसवलंय कधी, पोल कधी टाकले, त्याच्या तारा कधी वाढल्या, त्याचे सुद्धा कर भर म्हणजे त्याचे टॅक्स वगैरे आपल्याकडून घेतात. हे असे बरेचशा गोष्टी आहेत. पण या राज्यकर्त्यांना का दिसलेलं नाही हे आपल्याला एक मोठा प्रश्न आहे. खरं तर सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मला आश्वासन दिलं जातं आणि ते आश्वासन कुठेही पाळलं जात नाही, किंवा त्या आश्वासनाला नंतर कुठेतरी तेच त्यांच्याकडून गालबोट लागला जातो, त्यांच्याकडून दिरंगाई केली जाते. मग अशा पद्धतीने अजून तुम्ही आंदोलन उभारत जाणार, ते आश्वासन देणार, असं किती दिवस चालणार? नाही, विषय असा आहे की आपण सुरुवात केलेली आहे, ही 100% तडीच नेणार, शेवटपर्यंत नेणार का तर नेणार. कारण त्याच्यामध्ये तसं तथ्य आहे, मला माहित आहे कुठल्या माध्यमातून थोडी वेळ लागेल, पण 100% त्यांना द्यायला बंधनकारक होईल एवढ्यापर्यंत त्यांना मी सर्व प्रयत्न मी करणार. जो लढा चालू आहे आता उपोषणाचा वगैरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा लढा करताना जरा अग्रेसिव्ह असते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आतापर्यंत आपण आंदोलन बघितलं तर ते अग्रेसिव्ह आंदोलन असतात आणि ते अग्रेसिव्ह आंदोलन त्याचा इफेक्ट त्या पद्धतीने असतो. तुमचा तसा काय पुढचं नियोजन आहे का? कारण आतापर्यंत तुम्ही शांततेच्या मार्गाने या सगळ्या लढा चालू ठेवलेला आहे.
हे पुढे कसं असेल? मुळामध्ये उपोषण करणं हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हे नाही, परंतु काय होतं, काही गोष्टी आपल्याला संयमानं पण घ्यायच्या असतात. कारण आपल्याला आपल्या तालुक्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. आपल्या तालुक्याला न्याय मिळवून देत असताना आपल्या सोबत असणाऱ्यांना कुठंतरी अडकवून कशात तरी बसवून हे सगळं आपल्याला करायचं नाही. आपल्याला कसं योग्य त्या पद्धतीनं मागून आपल्याला मिळवता येईल हे करायचं आहे. वेळ प्रसंगी त्या पद्धतीचे आंदोलन उपोषण किंवा जे काही करावं लागेल ते करणारच मनशिष्टाल जे काय असेल. म्हणजे हा लढा संपला असा नाही, अजिबात नाही, संपणार नाही, मोफत मिळणार नाही. किंवा ज्या पण काय वीज माफीबाबत आमच्या ज्या काय अटी शर्ती गोष्टी आहेत त्या पूर्ण होत नाही तालुक्यात तोपर्यंत कधीच लढा संपणार नाही, कधीच. आता जे आझाद मैदानावर आंदोलन झालं, कोणत्या आश्वासनावर ते मागे घेण्यात आले? नाही, त्यावेळी आश्वासन म्हणजे काय, आम्ही मुळामध्ये शासनकारभार मांडण्याचा आपला विषय होता. त्यावेळी आपण चालत निघालो, त्यावेळेस शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आपण निघालो, मुख्यमंत्र्यांना आपण दिलं. त्याच पद्धतीनं आझाद मैदानामध्ये आपण जाऊन ते दाखवलं, राज्याला सर्व दाखवलं, सर्व राज्यानं बघितलं की पाटण तालुका वीज मोफत मागतोय. हे दाखवण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि आपली जी भावना आहे, आपली जी काही त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं होतं ते आपण निवेदनाद्वारे पोहोचवलेलं आहे. ती संबंधित वरिष्ठांना पोहोचवतील. त्याच्यानंतर त्यांचा जो काही निर्णय असेल ते तालुक्यासाठी देतील. जरी दिला नाही दिला तर त्याच्या पुढच्या ज्या काही गोष्टी ज्या करायच्या आंदोलनाच्या माध्यमातून ते मी करतच करणार. तर तुम्ही पाहिले की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनात परत एकदा आश्वासनाची खैरात वाटलेली आहे. मात्र हे आश्वासन त्याच पद्धतीनं टिकवणार का हे सरकार, हे बघणं जास्त महत्वाचं आहे. कारण जर हे आश्वासन टिकवलं गेलं नाही तर हा आमचा लढा संपला नाही असं गोरख नारकर यांचं मत आलेलं आहे. त्यांनी यावेळी असंही सांगितलं की जो प्रकल्प आहे या व्याघ्र प्रकल्पाने अनेक कितीतरी मेगावॅट वीज तयार केलेली आहे. मग पवन चक्क्याच्या माध्यमातून असेल, येथील धरणांच्या माध्यमातून असेल, तर ही वीज आहे ते इथल्या नागरिकांना मोफत मिळली पाहिजे आणि त्यांचा तो अधिकार आहे. मात्र तसं होत नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून हा लढा जोपर्यंत मोफत वीज मिळत नाही तोपर्यंत चालूच राहणार आहे असं त्यांनी सांगितलंय. आपण पाहता लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र.